उद्धव ठाकरेंची स्वबळाची भाषा हास्यास्पद आहे। तिन्ही पक्षात बळ राहिले नाहीये। मवियातील तीनही पक्ष वेगळी भाषा बोलतात असं विधान प्रवीण दरेकरांनी ठाकरेंना टोला लगावलेला आहे। आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशा शब्दात अंधेरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये गद्दारांचा सूड उगवायचा असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय। तर मैदान सोडेन ते जिंकूनच सोडेन असा दावाही त्यांनी केलेला आहे। खासदार संजय राऊतांनी शहांवर गंभीर आरोप केलेत। अमित शहा यांनी समांतर शिवसेना निर्माण केली। अमित शहांनी हवा भरलेले नेते तयार केलेत आणि लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असं वक्तव्य संजय राऊतांकडून करण्यात आलंय। आज रत्नागिरीमधील 95% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळात आजी माजी आमदार ही शिवसेनेमध्ये येणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 20 ते फक्त 2 आमदार शिल्लक राहतील असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आहे। दरम्यान उदय सामंतांचा दावा खोटा आहे। ठाकरेंना कुणीही सोडून जाणार नाही असं विधान संजय राऊतांनी केलंय। गाळ निघून गेलाय, आता कुणीही जाणार नाही असं संजय राऊत म्हणाले। राजन साळवींनी पक्ष सोडण्याच्या चर्चांवर एक सूचक विधान केलंय। आपल्याला मतदारसंघ मजबूत करायचं असल्याचं प्रतिक्रिया राजन साळवींनी दिलेली आहे। राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर स्वबळाबाबत लवकरच निर्णय होणार आहे। तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार आहे। पालकमंत्री पदाबाबत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगडला 2 पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग केला जाणार आहे। 3 पक्षांसाठी 1.5 वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असणार आहे। 1.5 वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळतंय। संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदाची काँग्रेसची मागणी आहे। काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे। 28 किंवा 29 जानेवारीला राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नाना पटोलेंच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचीच नजर आहे। आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। कुडाळच्या नगराध्यक्ष पदाचा विजय हा निवडणुकांची नांदी ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणेंनी दिली आहे। कुडाळच्या नगराध्यक्षाच्या निवडीनंतर निलेश राणेंनी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सवात सहभाग घेतला। उद्धव ठाकरेंच्या सभेतील भाषणावर प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या बाहूत बळ राहिलंय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। ते राजकीयदृष्ट्या हतबल झालेत असंही दरेकर म्हणाले। भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर प्रश्नांवर पोलीस अधीक्षकांसोबत त्यांची चर्चा झाली। देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत आणि त्या अनुषंगाने देखील धस यांनी अधीक्षकांसोबत चर्चा केली आहे। वाल्मिक कराडची रवानगी आयसीयू मध्ये करण्यात आलेली आहे। वाल्मिकच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाहीये। पोटदुखीमुळे त्याला प्रचंड वेदना होत आहेत, त्यामुळे त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले। बुधवारी रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्यातील फणसवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रतिज्ञा देण्यात आली। कॉपी न करता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं यासाठी हे अभियान राबवण्यात आलं। पुण्यात अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिलेले आहेत। तसंच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याचेही निर्देश देण्यात आले। राज्यातील आदिवासी आश्रमशाळा सकाळी 11 वाजेपासून भरणार आहेत। 1 फेब्रुवारीपासून शाळेतील वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेत। विद्यार्थ्यांची जेवणाची वेळ लक्षात घेता वेळापत्रकात योग्य बदल करण्यात आले। पुण्याच्या चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यांच्याकडून 5,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 6 ट्रकवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। अवैध वाळू वाहतूक करताना 3 वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी 6 ट्रक जप्त केलेत। जप्त केलेल्या वाळूची किंमत 3 कोटी इतकी आहे। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले।
येवल्यात अतिक्रमणाविरोधात नगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे. नगरपालिकेने रोडवरील अतिक्रमण हटवली आहेत. वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने अतिक्रमण विरोधात धडक मोहीम राबवण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुण्यातही सायबर लॅब उभारलं जाणार आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार आहेत. पुणे शहरात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आणि त्यामुळे पुणे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आहे. वर्ध्यातील हिंगणघाटात जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. व्हिडिओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरू होता. यावेळी 2,10,000चं साहित्य जप्त केलंय. पुण्यातील हडपसरमध्ये स्वामी समर्थ मंदिरावरील कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय. पाटबंधारे विभागाच्या जागेवरील हे 30 वर्ष जुनं मंदिर हटवण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हिंदू संघटना तसंच मनसेच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमधील तुळजाभवानीला भाविकांनी वाहिलेलं सोनं वितळवण्यासाठी मंदिर संस्थांनी परवानगी मागितलेली होती. या परवानगीचा अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय. हिंदू जनजागरण समितीनं मंदिर संस्थांच्या मागणीला विरोध केला करत न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. नागपुरातील जामठा स्टेडियमजवळ एलपीजी गॅसचा टँकर ट्रकखाली पडल्यानं अपघात झालेला आहे. यावेळी क्रेनच्या सहाय्याने टँकरला सरळ करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. माथेरानच्या घाटमार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. घाटमार्गावर एका पर्यटकाच्या कारनं अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या घटनेमुळे घाटमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी सिद्धार्थ रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी हे निर्देश दिलेत. तसंच जानेवारी 2026 पर्यंत रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा विविध टप्प्यात सुरू करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. एसटी महामंडळानं 15% भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला. याच प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास हा 60 ते 80 रुपयांनी महागलेला आहे. सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचं घर महागृहनिर्माण योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली गेली आहे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घेण्याचं आवाहन सिडकोकडून करण्यात आलंय. मुंबईतील वाणगाव ते डहाणू दरम्यान 25 आणि 26 जानेवारीला अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 25 जानेवारीला सकाळी 10:30 ते 11:30 आणि 26 जानेवारीला सकाळी 9:50 पासून ते 10:50 पर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत वाणगाव स्थानकांपर्यंतच लोकल धावणार आहेत. बदलापूर डोंबिवली ते मुंबई असा नवा मार्ग होणार आहे. कल्याण पलीकडील नागरिकांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी हा नवा द्रुतगती मार्ग होणार आहे. MMRDAनं या मार्गाच्या आराखड्याची तयारी सुरू केली आहे. पुण्यात 2023च्या तुलनेत 2024मध्ये VIP यांच्या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2024मध्ये राष्ट्रपतींचा एकदा पुण्यात दौरा झाला. नंतर पंतप्रधानांचा पुण्यात 2 वेळा दौरा झालाय. त्यामुळे या सगळ्याचा भार पोलीस प्रशासनावर पडलाय. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीची अवस्था बिकट झाली आहे. पाण्याऐवजी सर्वत्र शेवाळ पसरल्यानं नदीचं रूपच बदललेलं आहे. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. उपाययोजना न झाल्यास नदीकाठच्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. उल्हासनगरात रुग्णाला 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली. प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्याचं होतं. मात्र रुग्णवाहिका वेळेवर न आल्यानं अखेर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. रायगडमधील महाडच्या लाडवली भागात बोरिंगला रासायनिक दुर्गंधीयुक्त फेसाळ पाणी येत आहे. भूगर्भातून जवळपास 100 फूट खालून येणाऱ्या पाण्याला रासायनिक दुर्गंधी आणि जाड चिकट फेस कसा येतो याचा शोध संबंधित यंत्रणांनी घ्यावा अशी मागणी केली जाते. पंढरपूरच्या सांगोल्यात शालेय मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ आणि इतर साहित्यामध्ये माती, किडे, आळ्या आढळून आल्यात. त्यामुळे कमलापूर इथल्या गोदामातील संपूर्ण तांदूळ व साहित्याचा माल हा गट शिक्षणधारकांनी सील केलेला आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी होती. वाशिम नगर परिषदेकडून कर वसुलीची मोहीम सुरू आहे. 15 कोटींच्या उद्दिष्टापैकी 9 कोटींची वसुली करण्यात आलेली आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाला मोठी धडपड करावी लागते. थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पुण्यातील मनसर बाजारात फ्लॉवरला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळतोय. फ्लॉवरची आवक वाढल्यानं फ्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय.
मावळमध्ये बदलत्या वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना फटका बसलाय। गुलाबाच्या शेतीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे फुले उत्पादक शेतकऱ्यांना औषध फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात। सिंधुदुर्गातील वारंग तळसली बांबरवाडीत गव्याच्या कळपानं हैदोस घातलेला आहे। गव्यांनी काजूबाग, कलिंगड आणि चवळी पिकाची मोठी नासधूस केली आहे। जवळपास 20 ते 25 काजू कलमं मोडून टाकलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। भिवंडीतल्या मेट गावातील शेतकरी महिलेनं अर्धा एकर शेतीत कोबी, फ्लॉवर, वांगी, मेथी अशा 20 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे। त्यासाठी 20,000चा खर्च आलाय। यातून त्यांना 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची खात्री आहे। घाऊक बाजारात या आठवड्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढलेली आहे, त्यामुळे बटाट्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळत आहे। नवीन बटाटा घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये किलोने विकला जातोय। यंदा तूर डाळ स्वस्ताईची चिन्ह आहेत। केंद्र सरकारनं डाळी संदर्भातील मुक्त आयात धोरण कायम ठेवल्यानं तूर डाळ स्वस्त होऊ शकते। यंदा 35 लाख टन उत्पादन होऊन त्यात 2.5% वाढ झालेली आहे। मुंबईच्या तापमानात घट झाली आहे, त्यामुळे पहाटे किंचित गारवा जाणवू लागलाय। मात्र दिवसभर पुन्हा उकाडा सहन करावा लागतोय। दरम्यान पुढील 2 दिवस कमाल तापमानातही काहीशी घट होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे। खोकला तापाने मुंबईकर बेहाल झालेले आहेत। थंडीची चाहूल लागल्यानंतर सुखावलेल्या मुंबईकर आता खोकला, ताप, सर्दीने त्रस्त झालेत। वातावरण बदल, दिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्रीचा गारवा वाढतोय, त्यामुळे प्रदूषणामुळे देखील अनेक मुंबईकर बेहाल झालेत। नवी मुंबईतील चिरनेरमध्ये हिमालयन ग्रिफोन गिधाड आढळलेला आहे। यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी गिधाडाची सुखरूप सुटका केली आहे। गिधाडाची पाहणी करून गिधाडाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय।